कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कार्यक्षेत्रातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनधारक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत खुल्या गटात बानगेचा शशिकांत बोंगार्डे मानधनधारक मल्ल ठरला. माजी आमदार के.पी. पाटील क्रीडानगरीत बिद्री कारखान्याच्या मानधनधारक मल्लांच्या निवडीसाठी कुस्ती स्पर्धा पार पडली. 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत सुमारे 300 मल्लांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून विविध 14 गटांमधून मानधनधारक मल्लांची निवड करण्यात आली. यामध्ये बानगेचा शशिकांत बोंगार्डे हा खुल्या गटातील मानधनधारक मल्ल ठरला. त्यानं बानगेच्याच ऋषिकेश पाटीलवर मात केली. 74 किलो वजन गटात बानगेच्या संतोष हिरुगडे यानं इस्पुर्लीच्या अतुल मगदूमवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या मल्लाला कारखान्याकडून दरमहा मानधन देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील मल्लांना एकदाच रोख रक्कमेचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील आणि संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी चेअरमन के.पी. पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातून चांगले मल्ल तयार व्हावेत यासाठी कारखान्याचं कायम पाठबळ राहील अशी ग्वाही दिली. यावेळी चेअरमन के.पी. पाटील यांच्या हस्ते कारखान्याच्या वतीनं ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे वडील सुरेश कुसाळे यांच्याकडे 1 लाख रुपयाच्या बक्षिसाचा धनादेश प्रदान करण्यात आला. संचालक प्रवीणसिंह पाटील, पंडितराव केणे, रवींद्र पाटील बानगेकर यांच्यासह कारखाना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेचं संयोजन केलं. कृष्णात चौगले यांनी निवेदन केलं. या कुस्ती मैदानाला सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक R.D. देसाई, कार्यकारी संचालक K.S. चौगले, सेक्रेटरी S.G. किल्लेदार यांच्यासह कारखान्याच्या विविध विभागांचे खाते प्रमुख, कारखाना कार्यक्षेत्रातील कुस्ती शौकीन उपस्थित होते.